नवीन वर्ष 3 जानेवारी 2026 पहिल्याच पौर्णिमेला प्रत्येक आईने मुलांवरून उतरून टाका ही एक वस्तू. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 3 जानेवारी 2026 वर्षाची पहिली पौर्णिमा. मुलांवरून उतरून टाका ही एक गोष्ट. अभ्यासात होईल प्रगती आणि नोकरीत कामकाजात यश नक्कीच मिळेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2026 हे वर्ष तुमच्या आणि मुलांच्या आयुष्यासोबतच समृद्धी घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, 3 जानेवारी 2026 रोजी येत आहे वर्षातील पहिली पौर्णिमा. शास्त्रानुसार वर्षाची पहिली पौर्णिमा ही पूर्ण वर्षाचा पाया असतो. आज मी तुम्हाला असा एक गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायलाच हवा. मग तुमची मुले लहान असोत, शाळेत जाणारे असोत किंवा नोकरीच्या शोधात असलेले तरुण असोत. अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून ओवाळून टाकल्यास त्यांच्या आयुष्यातील अडथळे अडीअडचणी दूर होतील, त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि नोकरीत भरभरून यश मिळेल? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धज्ञानाने कधीच लाभ होत नाही. बऱ्याचदा आपण पाहतो की आपली मुलं हुशार आहेत, पण अभ्यासात त्यांचं मन लागत नाही. काही मुले खूप मेहनत करतात, हुशार असतात, पण परीक्षेच्या वेळी सगळं काही विसरतात. मोठ्या मुलांच्या बाबतीत काय होतं? मुलाखतीपर्यंत जातात, इंटरव्ह्यूपर्यंत जातात, पण शेवटच्या क्षणी नोकरी हातातून जाते. घरामध्ये चिडचिड वाढते. तुम्हाला वाटतं की हे सर्व सहज होतंय, पण नाही. एकदा मुलांच्या प्रगतीला दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेचा विळखा बसला की बाहेरच्या जगातील स्पर्धा आणि लोकांच्या नजरा आपल्या मुलांच्या कॉमन मनावर आणि प्रगतीवर परिणाम करतात. आणि आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी नजर ही गोष्ट सत्य आहे. ती एक वस्तू त्यासाठीच आपल्याला जी आपल्या घराच्या किचनमध्ये आहे, पण तिचा वापर करण्याची पद्धत अजून कोणालाही माहीत नाही. ती वस्तू उतरवून टाकल्यास मुलांच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते. मी थोड्याच वेळात आणि थोडक्यात तुम्हाला ती वस्तू सांगणार आहे, पण त्याआधी ही पौर्णिमा इतकी महत्त्वाची का आहे ते समजून घेऊया. 3 जानेवारीची ही पौर्णिमा का खास आहे? ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र पूर्ण कलेने फुललेला असतो आणि विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून येतो आहे. पौर्णिमा ही मनाचा कारक असते. जर या दिवशी आपण मुलांवरून नकारात्मक ऊर्जा काढून टाकली तर त्यांचा आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो. मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय का महत्त्वाचा आहे समजून घेऊया. 1. मानसिक शांतता, मुलांची चिडचिड कमी होते. 2. एकाग्रता, अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत होते. 3. सौभाग्य वृद्धी, मुलांच्या कुंडलीतील दोष कमी होऊन भाग्याचे साथ मिळते. आईच्या हाताने केलेला हा उपाय जगातील कोणत्याही मंत्रापेक्षा जास्त शक्तिशाली असतो, कारण त्यात निस्वार्थ प्रेम असतं. म्हणूनच मुख्य गुपित सांगण्यापूर्वी या पौर्णिमेला हे 2 छोटे छोटे उपाय नक्की करा. आता उपाय कोणता करायचा आहे ते पहा. हळदीचे पाणी, मुलाच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. यामुळे गुरुग्रह बलवान होतो आणि विद्या प्राप्त होते. चंद्रदर्शन, शक्य असल्यास मुलांना आज रात्री चंद्राचे दर्शन घडवा आणि त्यांना चंद्राकडे बघून ओम श्रम श्री श्रोष चंद्रमसे नमः या मंत्राचा 5 वेळा जप करायला लावा किंवा हा मंत्र म्हणायला लावा. आता वेळ आली आहे त्या मुख्य उपायाची. ती एक वस्तू म्हणजे काळे मिरे, ब्लॅक पेपर आणि खडे मीठ. हो, हे आपल्या स्वयंपाकघरातील साधे पदार्थ वाटत असले तरी तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती आहे. उपायाची वेळ 3 जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर 6:30 ते 8:30 दरम्यान हा उपाय करावा. उपाय कसा करावा सांगते ऐका. आपल्या उजव्या मुठीत 5 काळी मिरे
आणि थोडे खडे मीठ घ्या. मुलाला पूर्व दिशेला तोंड करून बसवा. मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ही मूठ फिरवा. फिरवताना मनात प्रार्थना करा, माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व वाद, सर्व दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ द्या. त्याला अभ्यासात आणि कामामध्ये यश मिळू द्या. त्यानंतर हे मिरे आणि मीठ हे खराब आहेत हे नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. घरात टाकू नका. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला मुलाच्या वागण्यात आणि उत्साहात फरक जाणवेल. मित्रांनो, हा उपाय केवळ श्रद्धा नाही तर ही एक सकारात्मक ऊर्जेची मांडणी आहे. जेव्हा आपण मुलांवरून ही नजर उतरवतो तेव्हा त्यांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा, कारण तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. लक्षात ठेवा, कळकळीची प्रार्थना आहे, कधीच वाया जाणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ ऐकला असेल तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि हा उपाय करायला विसरू नका. नक्कीच तुमच्या मुलांची प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.